नमस्कार मित्रांनो. तर आता सध्याचं व्हिडिओचं नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो विषय असं चितागती बसायचं कारण म्हणजे काय आहे. तर विषय काय झाला माहिती आहे का. आता कामावरती गेलतो, कामावरती आलो आंघोळ केली, हातपाय धुवून मस्तपैकी आंघोळच केली थोडक्यात, कारण की लय फोपुटा आणि हे केळीत असतोय त्याच्यामुळं आंघोळ केली. आणि काळजी अशी लागली की आता मी मोठ्या भावाला फोन केलता की मेजरला की लग्नासाठी कवा येतोय कवा नाही काय. मला तर म्हणला केशव काय अजून तर सुट्टी नाही. मस्त 3-4 वेळा सुट्ट्या टाकल्या पण काय सुट्टी मला भेटा नाही. मी म्हणलं ये बाबा काहीतरी करून, म्हणलं जुळलं तर ये. म्हणलं आता काय करतो, म्हणलं बाचीच लगीन आहे स्वीटीचं. हां, लग्नाला तर आलं पाहिजे आणि गेलं पाहिजे. काय तर नियोजन कर म्हणलं आणि ये. बघू म्हणला केशव आपल्या हातात नसतंय म्हणला. ती वरनं सुट्टी दिली तर त्यांनी सुट्टी दिली तर आपल्याला सुट्टी भेटत असते या. चालतंय म्हणलं, बघ म्हणलं तुझ्या हिशोबाने आता काय करतो, इलाज नाही. सामान एवढं मोठं आपण घेतलंय, आपण आणलंय सगळं सामान ही. हां, आणि तूच नाही म्हटल्यावर कसं मला पण उगंच वाटतंय, वेगळंच वाटतंय. ताई तिकडं वाट बघते या बापाची, मी वाट बघतोय, आई वाट बघते या बापा, लेकरं वाट बघते. ती म्हणाली गुडी वाट बघते, कवा येतात बापा कवा येतात बापा. पण बापाचा काय अजून तपास दिसा नाही. आता कवा येतोय कवा नाही, किंवा अचानकच येतोय का कसं येतोय काय सांगता येत नाही. काल दाजीला ताईला फोन केलता, काय चाललंय काय नाही. त्यांचा तर काय फोन नाही, पण मॅच केलता फोन. ताईला पण मॅच केलता. 2-3 दिवस झाले मीच करतोय फोन, काय चाललंय ताई काय नाही. काय नाही चाललंय त्यांचं निवांत. पत्रिका कुठं गाड्या घालतात, कुठं काय करतात. आता पत्रिका वाटायचं नियोजन चालू करते नाही. अजून तर काय आपल्याला म्हणजे फोन केला नाही कोणी. फोन केल्याच्या पुढं नियोजन तुम्हाला सांगतो बघायचं. काय चाललंय तुमचं काय चाललंय माझं वय माझं काय चालायचं तेव्हा. माझं चाललंय तुला सांगतो, बाप्पा कवाशिक येतोय कवाशिक नाही. लगीन आले 10-12 दिवसावर, 10-11 दिवसावर, 10 दिवसावर आले. 10 दिवसावर लगीन आलंय सिटीचं. परत म्हणायची की मुदामच आला नाही, मग ते इकडं त्याला सुट्टी नाही. पण मुदामच आलं नाही किंवा काहीच नाही असं तसं म्हणणारी लोक बरीच असते ती. सुट्टी नाही तू गाडी मोडल्याशिवाय राहत नाही. अरे पुसले की जातीचं बाहेर खेळते. बापाला म्हटलं ये सुट्टी बघ काढ तू. आता त्याने 3-4 वेळा सुट्टी टाकली आहे, सुट्टी कॅन्सल होती म्हणलं. इथं एवढं मोठं तुम्हाला सांगतो, आम्ही तिघात मिळून तुम्हाला सांगतो सामान घेतलं. फ्रीज घेतलाय, TV घेतली, कूलर घेतलाय. त्या कूलर म्हणतोय काय ते पाण्याचा याकवा घेतलाय, फॅन घेतलाय, इस्त्री ती काय केस साप केली, केसातलं ती कोंडा काढायचं. ती कोंडा काढायचं ते काय ते नाही, केस वाळवायचं, ते केस सरळ करायचं. हां, गाडी तुटून का काय नाही. आज सागरचा वाढदिवस आहे, सागरला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जिंतीत जोरदार धमाका चालू या. पांडू गेला इथनंच, पांडूचा व्हिडिओ बघितला. पांडू इथनंच गेलाय पंढरपूरला. इथनं गेला हवेवरनं, पण घराकडे काय आलं नाही. जाऊ दे, व्हिडिओ बघितला मी पांडूचा की इथनंच गेलाय ह्याच्याला पंढरपूरला चाललोय म्हणलं. पंढरपूरला काय पाहिजे काय टिप
त्यात काय आहे? आंबा पिकलेत काय? मी म्हणलं पिकलेत काय रे मित्रांनो हो का कोण दिले त्या शेजाऱ्यांनी काय रे दिल्या त्या लेकरांना खायला काय काय म्हणतो या लय आंबट लागलं गाई मग लोणच्याचं काय रे आंबट जास्त तो बी फोडला होय खाव काय गाडी कुठं फिरायला गेला पिल्यानं दोन लोकांचीच गाडी घेऊन आलाय घरी बघितलं का बारक्या लेकरांना कसं असं कळत नाही. धर होय की. बाप्पाला सांग नाही माझे व्हिडिओ तर बाप्पा बघतो व्हिडिओ मी सांगतो बाप्पा लवकर आहे सुट्टी काढून आणि मस्तपैकी आणि गुडीने तुम्हाला सांगतो मेजरच्या पोरीने गुडीने हे चालू केलंय काय म्हणतात मंगलाष्टिका पाठ केली मेजरच्या पोरीने आज मी म्हणून घेतली 2-4-3 मिनिटाची आहे 3-4 मिनिटाची अशी म्हणते खतरनाक नसतं नावच काढणार का सुट्टीच्या लग्नात म्हणायची त्याच्यामुळे तिने पाठ केली दिले तू करते काय मंगलाष्टिका हा कर बरं मग आता लगीन आले 10 दिवसावरून म्हणले लगे एखादी मंगलाष्टिका नको गळा सूर फिर मस्त पैकी जमन का हा काय लिहून लिहायची असते स्वतः दुसऱ्याकडनं लिहून असते होय हा पिशवीतच टाकून गाडी डायरेक्ट पिल्या बघितला का याडपाट अजून एक लग्न आलंय मित्रांनो आता ती पण लगीन तुम्हाला सांगतो जायचंय आम्हाला त्या पण लग्नाला ती पण लगीन पार पाडायचे लय मोठा उद्या सिटी वहिनीचं पण आहे अजून इथलं पण आहे आपल्या गावातलं कोमलच्या गुरुआईच्या मुलीचं लगीन आहे तिचं नाव पण कोमलच आहे का नाही कोमलच आहे कोणच्या मग सांगतोय काय काय नाही बाबा काय करू मला तर काय समजा नाही सुचा नाही लगीन आलंय जवळ बापा तर म्हणतो यायचं नाही मग काय मग तेच की सुट्टी नाही ते वायलेच आहे अजून तुला सांगतो तेच टेन्शन आहे दुसरं काय तेव्हा सगळे लागणार इकडून तिकडून सगळं यायचे माणसं बापाचं यायचं नाही कुणाला लोकांना देऊन यायला तो कशाला लोकांची आणली हा तोच आणली लोकांची कोणी आणली गाडी कोणी आणली लोकांची गाडी कोणी आणली सांग लोकांची गाडी कोणी आणली लोकांची गाडी सांग इथं सांग मोबाईल मध्ये कोणी आणली सांग कोणी आणली सांग दादाचं काय चाललंय इकडं पाणी प्यायचं नियोजन चाललंय दादाचं त्या बघा तर असून द्या मित्रांनो चला जसं असन तसं असन आपलं कसं आहे जसं असन तसं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय करा पूर्ण बाय करा बाय